हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. मधल्या काळामध्ये बघा, मी पुणे मुंबई रस्ता एवढा रुंद केला, काही पाडापाडी केली, पण रस्त्या लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही, त्यांची पर्यायी व्यवस्था केली. आता मात्र तुम्ही मधी बघितलं असेल, आपल्या इथं लोकांचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी पाडापाडी केली आणि त्या पाडापाडीमध्ये इतके लोक रडकुंडीला आली. तिथे म्हणले की दादा, अशा प्रकारची परिस्थिती आमच्याकडे कधी तयार झालेली नव्हती. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली आणि त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे काही आरक्षण टाकलेलं होतं, त्याच्यात त्यांना सोयीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी केलेला आहे. त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हे जे काही लोकांचे बंगले पाडणं, गाईगोठा पाडणं, ब्लू लाईन मध्ये येते म्हणून जमीन दोस्त करणं, असे जे काही त्रास देण्याचं काम चाललेलं आहे, ते होऊनच नसते दिले तर कशाला त्या बिचाऱ्याचा पैसा वाया गेला असता. होताना कळत नव्हतं किंवा ते ब्लू लाईन मध्ये तेव्हाच थांबवायचं का, त्यांचं नुकसान केलं. अशा पद्धतीची ही लोक आहेत. त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे. हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. मित्रांनो, मी आपल्याला मध्ये काहीतरी इथं मोठ्या मोठ्या लोकांच्या सभा झाल्या. मी ह्या सगळ्या एकंदरीत निवडणुकीच्या निमित्तानं एवढंच सांगतो, आता काही जण म्हणायला लागले, अरे इथं काही झालं तर आपण काय बारामतीला फोन करायचा का, बारामतीला कधी जायचं. 25 वर्षात इथला विकास होताना बारामतीला जावं लागलं नाही, बारामतीचाच माणूस इथं यायचा आणि विकास करायचा. उगीच काहीतरी लोकांना खोटं नाटं सांगू नका. माझ्या तेवढी धमक आहे, तेवढी ताकद आहे. आणि अलीकडच्या काळात टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. दर आठवड्याला मी पुण्यामध्ये येणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं हे आता भावनिक मुद्दे काढायचे चालले की अरे आपला माणूस सोडायचा आणि बाहेरचा माणूस, अरे कोण बाहेरचा आणि कोण आपला. इथं तर मिनी भारत आहे, सगळे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. ह्या पद्धतीनं जे काही चाललंय ह्याला वेळीच आपण आवर घातला पाहिजे. माझी जरी जन्मभूमी बारामती असली तर कर्मभूमी ही पिंपरी चिंचवड आहे आणि याच पिंपरी चिंचवडनं माझ्या आशिया खंडात ओळख निर्माण केलेली आहे. या ठिकाणची माती आणि या ठिकाणची माणसं दोन्ही मला अतिशय जीवापाड प्रेम करणारी मिळाली. दिवसातून एकदा तरी मला या शहराची आठवण आल्याशिवाय राहत नाही. का तर ह्या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. इथं कुणावर अन्याय होता कामा नये. इथं लोक गोरगरिबांना मदतच झाली पाहिजे. तसं नाण्याच्या दोन बाजू असतात. माझ्या नाण्याला बारामती आणि पिंपरी चिंचवड अशा दोन बाजू आहेत. एवढं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या शहराने आजपर्यंत पिंपरी चिंचवडकरांनो मला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले, मलाही जरा खुमखुमी आली. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं, हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतर कर साबित करे. हे आपल्याला साबित करायचं आहे. आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. माझ्या माय माऊलींनी मला सहकार्य करा. अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका.